श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे 15 एप्रिल, स्वामींची पुण्यतिथी। उद्या आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर काय सेवा करायची आहे, म्हणजेच अभिषेक सेवा, त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे। त्याचबरोबर उद्या आपल्याला सेवा करायची आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जी पूजा मांडणी केली होती पारायणाची, बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे की उद्या किती वाजता काढायचं, काय करायचं, ते पूजा मांडलेली आहे त्या वस्तूंचं काय करायचं। तर उद्या अभिषेक झाल्यानंतर व नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही तो नारळ नंतर फोडून खाऊ शकताय। कलशमधील पाणी झाडाला टाकावे, तुळशीला टाकू नये। त्याचबरोबर तांदूळ आहेत ते तुम्ही घरात भात वगैरे करण्यासाठी वापरू शकतायत। त्याचबरोबर फोटो स्वामींचा जागेवर ठेवायचा आहे। त्याचबरोबर फुले सर्व आहेत ते निर्माल्यामध्ये टाकावे व पोथी एका केशरी कपड्यामध्ये सेपरेट अशी हा ग्रंथ ठेवायचा आहे। कारण की बरेच जण काय करतात की देवघराच्या तिथे ड्रॉवर असतं त्याच्यात ठेवतात, खाली त्याच्यावर दुसरी पोथ्या ठेवतात, बुक्स ठेवतात। ते तसं काही करू नका, सेपरेट असे ते ठेवा, त्यावर दुसरे काही असे ओझे ठेवू नका। आता या 7 दिवसामध्ये आपण बऱ्याच सेवा केल्या, प्रहाराची सेवा केली, गुरुचरित्र पारायणाची केली आणि उद्या आता आली सांगता। 7 दिवसाची बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या सेवा केल्या आणि आता शेवटचा दिवस म्हणजेच उद्या सांगता आहे। श्री सप्तशती गुरुचरित्राचे पारायण केले बऱ्याच जणांनी, श्री चरित्र सारामृतचे पारायण केले। वेगवेगळ्या सेवा आपण या 7 दिवसामध्ये केलेल्या आहेत व उद्या आहे सांगता। बऱ्याच जणांना या 7 दिवसामध्ये पारायण काही कारणास्तव करता आले नसेल तर त्यांनी काही पारायण करू शकतात, म्हणजे कधीही पारायण करू शकतात। ज्यांना 7 दिवसामध्ये करता आले नाही त्यांना खूप खंत आहे की मी कधी करावे, तर या दिवसामध्ये कधीही करा, काही हरकत नाही। आता उद्या काय सेवा करायची आहे, तुमच्या घरात महाराजांची मूर्ती, फोटो आहे तर आपण तर याच्यामध्ये केंद्रामध्ये जातोच, केंद्रामध्ये आपण सामूहिक पारायण करतो। मग उद्या सांगतेसाठी आपण घरात पटपट आवरून निघून जातो, परंतु घरामध्ये पण स्वामींचा आपला फोटो आहे, मूर्ती आहे। अगोदर घरातल्या देवांची पूजा करा, स्वामींची पूजा करा, म्हणजे त्यांचा फोटो पुसून घ्या, स्वच्छ करा, धूप दीप करा, मूर्ती असेल तर अभिषेक करा। जेवढे आपण केंद्रामध्ये जाऊन सेवा करतो तेवढीच सेवा आपल्या घरी पण करणे खूप जरुरी आहे। असं नाही की मी तिथे केलं म्हणजे मी सगळं सांगता वगैरे तिथे करते, मग प्रसाद मी तिथेच दाखवणार, असं काही करू नका। घरी पण आपल्या स्वामींचा फोटो आहे, तर बरेच जण सर्व केंद्रातच करतात, तसे करू नका। घरात सुद्धा महाराजांना शिऱ्याचा नैवेद्य करा। तुम्ही 10:30 पर्यंत आरती असते केंद्रामध्ये, त्याच्यानंतर लगेच नैवेद्य दाखवला जातो, तर तुम्ही 10:30 वाजेपर्यंत करू शकता। जर तुम्हाला शक्य नसेल, लहान मुले असतील, सर्व वाचून वगैरे ते करता येत नसेल, तर तुम्ही 11:30 पर्यंत तुम्ही आरती करू शकता, त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवू शकता। एक दिवसीय तुमच्या घरात किंवा केंद्रात स्वामी चरित्र सारामृत पारायण हे झालेच पाहिजे। हे महत्त्वाचे, कोणते पारायण, कोणतं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। एका टप्प्यात तुम्ही पारायण करा किंवा शक्य असेल तर 11 माळी जप करायचा आहे करा। महाराजांसमोर बसून या दिवशी दैवी शक्ती प्रचंड अशा प्रकारे सक्रिय असते। उद्या एक केलेली उपाय सुद्धा तुमच्या आयुष्यातील मोठे मोठे अडथळे क्षणात दूर करू शकतात। उद्या केलेला उपाय देखील तुमच्या घरातील अडचणी, दरिद्रता, सगळं काही निघून जाण्यासाठीचा उद्याचा एक उपाय आहे। आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे, हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात। उद्या केलेला उपाय सेवा अनेक कोटीने फळ देते। नारळ अर्पण करायचा उपाय, कोणताही नारळ अर्पण करून त्याचे फळ नाही भेटत। आपण म्हणतो नाही उद्या मी तो नारळ हे केला तर लगेच मला फळ भेटणार, अरे जेवढं आपण कष्ट करतो तरच त्याचे फळ भेटते, तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट पण करणे तेवढेच जरुरी आहे, तरच त्याचे। आणि जी सेवा करणार आहेत, जी सांगितली नाही असाच नारळ घेतला लगेच ठेवला आणि मला का बरं त्याचे फळ भेटत नाही, तर ही सेवा करायची आहे। हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय आपण लक्षपूर्वक करायचा आहे। छोटे छोटे आपल्याकडून गोष्टी चुकून जातात आणि त्याचे फळ आपल्याला भेटत नाही। आपण म्हणतो मी एवढं केले उपाय पण मला काही त्याचं फळ भेटतच नाही।
इथेच बरेच लोक चुकतात. नारळ हे एक फळ नसून ते श्रीफळ आहे. समृद्धी दैवी ऊर्जेचे प्रतीक. शास्त्रानुसार नारळामध्ये त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांची ऊर्जा. आणि विशेष म्हणजे स्वामी पुण्यतिथी या दिवशी आपल्या सर्व इच्छा हा नारळ शोषून घेतो. हा उपाय करताना व्यवस्थित करा. थोडी पण चूक नाही व्हायला पाहिजे. या दिवशी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शरीर व मन शुद्ध ठेवायचे आहे. ही फक्त पूजा नाही तर ऊर्जा प्रक्रिया आहे. याच्यामुळे आपल्याला खूप काही असे फळ भेटणार आहे. आणि आपण एकच अशी चूक करतो की चला नारळ ठेवला, झालं नाही. तो नारळ कुठे ठेवायचा आहे ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर शक्य असेल तर आपण या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा. पिवळे वस्त्र का तर पिवळा रंग गुरु, ज्ञान, समृद्धीचे प्रतीक आहे. पिवळे कपडे नसेल हरकत नाही. श्रद्धेने आपल्याला ही पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. उपाय करण्या अगोदर आपण हे उपाय करण्या अगोदर घरामध्ये स्वच्छ, सकाळी आपण उठणारच आहोत, स्वच्छ घर वगैरे स्वच्छ झाडून वगैरे घ्यायचे, पुसून घ्यायचे आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर घरात असं प्रसन्न असं वाटेल असं कापूर जाळायचा आहे, दिवा धूप लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचे आहे. देवघरात स्वामी मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. धूप दीप नैवेद्य अर्पण करा व नारळ हा नवीन हवा. आपण बऱ्याच महिला काय करतात, नाही यांनी दिलेला आहे पण चांगलाच आहे, असं आहे, तसं करू नका. आपण एवढा मोठा उपाय करत आहात तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीफार तर मेहनत घेणं खूप जरुरी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जो नारळ आहे तो वापरलेला नसावा, तो नवीन असा नारळ घ्या. आणि त्या नारळामध्ये, ज्या नारळामध्ये पाणी असते तो नारळ घ्या, कारण तो जिवंत ऊर्जा निर्माण करतो. त्याच्यासाठी आपल्याला जो नारळ घेणार आहोत तो पाण्याने भरलेला असा हा नारळ घ्यायचा आहे. हाच तो घटक असतो ज्या तुमच्या अडचणी, समस्या शोषून घेण्याचे काम करतो. मग ज्या गोष्टीपासून आपल्याला चांगलं काही भेटणार आहे आणि तीच वस्तू जर आपण वापरलेली अशी तशी घेतली तर कसं चालेल, तुम्हीच सांगा. आणि कसे तुम्हाला फळ भेटणार. त्याच्यासाठी समस्या शोषून घेण्याचे काम करतो. फक्त नारळ घेऊन जमणार नाही, तर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. हा धागा संरक्षण, श्रद्धा व दैवी शक्तीचे प्रतीक आहे. एका ताटामध्ये आपल्याला मध्यभागी नारळ ठेवायचा आहे. फुले, अक्षदा, हळद, कुंकू, दिवा हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. आणि त्या धाग्याने नारळाला आपण जो लाल किंवा पिवळ्या रंगाचा जो धागा आहे त्याने 7 वेळा गुंडाळायचे आहे. फक्त असंच गुंडाळत बसायचं नाही. आपलं मन एकीकडे आहे आणि गुंडाळत चाललायत, काही अर्थ नाही. तुम्ही जी उपाय करता आहात तो मनोभावे करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटणार. त्याच्यासाठी 7 वेळा, का तर आध्यात्मिक दृष्ट्या हा 7 नंबर अत्यंत शक्तिशाली असतो. 7 दिवस, 7 चक्र, 7 दिशा म्हणजेच पूर्ण संतुलनाचे प्रतीक. हा धागा बांधताना 7 वेळा असे म्हणा की माझ्या आयुष्यातील अडचणी लवकर संपू द्या. जे काय तुमचे प्रॉब्लेम आहेत ते मनापासून तुम्ही ते गुंडाळत असताना मनोभावे ते म्हणा. हा नारळ नंतर एक विशेष ठिकाणी घेऊन जायचं आहे. तुम्ही म्हणाल चला आता गुंडाळा, चला झाला, देवापुढे ठेवा, नाही तर काय करायचं, तुम्हाला खूप घाई असते. तर ते पण खूप महत्त्वाचे आहे की ते म्हणजेच औदुंबराच्या आपल्याला तो नारळ, ते ताट घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली ते नारळाचे ताट घेऊन जायचे आहेत. त्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला पाणी अर्पण करायचे आहेत. हे सर्व काम करत असताना आपल्या इच्छा बोला. यानंतर त्या मुळाशी हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून तो नारळ त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. आणि मनापासून स्वामी महाराज व दत्त महाराजांचे स्मरण करा. नक्की अनुभव येईल. त्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनोभावे चांगल्या इच्छेने तुम्ही प्रदक्षिणा घालत आहात तेव्हा आपल्या अडचणी सांगा. बरोबर औदुंबराचे झाडा खाली आपल्याला, तुम्हाला माहिती किती शक्तिशाली उद्याचा दिवस आहे, तो किती अखंड असा दिवस आहे आणि खूप शक्तिशाली असा दिवस आहे. आणि उद्या तुमच्या
सर्व मनोकामना पूर्ण होणार. हा जो उपाय आहे तो तुम्ही मनोभावे करा. नक्की तुम्हाला याचे फळ भेटतील. तुम्ही मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेट्ससाठी. त्याचबरोबर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.